नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस्ट ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तसं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही इम्पॉर्टंट पॉईंट होतोच. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे, की आता सध्या खूप असे यूट्यूबर आहेत, आपल्या चॅनलवर जे सबस्क्रायबर आहेत, ते आपले कमी होत चालले आहेत आणि आपला जो वॉच टाईम आहे, तो पण कमी होत चालला आहे. म्हणजे खूप सारे यूट्यूबरांना असं वाटतं, की आता आपण यूट्यूब सोडावं. पण मित्रांनो, आजपर्यंत एवढी मेहनत आपण कशासाठी केली? आपण आपल्या कंटेंटवर ध्यान द्या. सबस्क्रायबर कमी व्हायचे ते कमी होतील आणि आपल्याला जर वॉच टाईम वाढायचा असेल तर वाढेल. पण आपण आपलं जर काम आपल्या पद्धतीने केले नाही, आपण जर कामावरून लक्ष हटवून दिले, कामावरून लक्ष आपले बाहेर काढले, तर आपला चॅनल जो आहे तो कधी ग्रो होणार नाही. पण आपण यूट्यूबवर कशासाठी आलो आहे? तर आपल्याला चॅनल ग्रो करायचा आहे. आपण हार कधीही मानायची नाही. कितीही आपण खड्ड्यामध्ये गेलो तरी हार मानायची नाही. म्हणजे यूट्यूबचा असा आहे, की त्याचा केव्हाही अल्गोरिदम जे असतं ते चेंज होत असतं. कधी आपला ग्राफ जो आहे तो वरती जाईल, कधी खाली येईल. पण ज्यावेळेस आपला ग्राफ वरती जाईल, त्यावेळेस आपल्याला खूप मज्जा वाटते. यूट्यूबवर खूप काम करावं, चांगल्या पद्धतीने अलग-अलग कंटेंट बनवावा आणि चांगली एडिटिंग करावी. सगळ्या प्रकाराने असं वाटतं. आपलं डोकं एकदम खुश असतं आणि आपल्याला वाटतं, की खूप अजून चांगल्या पद्धतीने आपण यूट्यूबवर मेहनत करू आणि ज्यावेळेस आपण मेहनत करू, त्यावेळेस आपल्याला सफलता येईल. पण ज्यावेळेस यूट्यूबचा ग्राफ जो आपल्याला खाली जातो, आपल्याला आपल्या चॅनलवर आपल्या कोणत्याही व्हिडिओवर व्ह्यूज कमी येतात. ज्यावेळेस व्ह्यूज कमी येतात, त्यावेळेस आपल्याला दुःख होते. अरे, ज्यावेळेस तर आपला ग्राफ वरती जातो, त्यावेळेस तर आपल्याला आनंद होतो. खूप असं वाटतं, की आपण चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. अजून काहीतरी बेहतर पद्धतीने आपला कंटेंट जो आहे, तो सुधारून आपण काम केलं पाहिजे. पण ज्यावेळेस आपला ग्राफ कमी होतो, त्यावेळेस आपल्याला मजा का येत नाही यूट्यूबवर चांगल्या पद्धतीने काम करण्याची? ज्यावेळेस आपला ग्राफ पण कमी होत जाईल, त्यावेळेस पण आपल्याला आनंद व्हायला पाहिजे यूट्यूबवर काम करण्याचं. जेणेकरून आपला चॅनल जर खाली डाऊन होत चालला, तर त्या डाऊनच्या ऐवजी परत तो थोडा-थोडा वाढत जाईल आणि ज्यावेळेस आपला ग्राफ कमी होत जाईल, त्यावेळेस आपण 2 गुणा चांगल्या पद्धतीने एडिटिंग करा, चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवा. तर तो कंटेंट जो आहे, तो लोकांना चांगल्या पद्धतीने आवडेल आणि आपण एक अलग लेव्हलवर पोहोचत जाऊ. म्हणजे आपला चॅनल, आपले व्हिडिओ जे आहेत, ते अजून ग्रो व्हायला सुरुवात होईल. तर मित्रांनो, आपल्याला जर यूट्यूबवर खरोखर चांगल्या पद्धतीने सक्सेस व्हायचं असेल, तर कितीही अडथळा येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, पण आपण मेहनत ही केलीच पाहिजे. मेहनत केल्याशिवाय आपल्याला कधीही फळ मिळणार नाही. तर मित्रांनो, यूट्यूबवर जर सक्सेस व्हायचं असेल, तर आपल्याला खूप मेहनत करावी लागेल. कितीही ग्राफ खाली येऊ द्या, कितीही वरती जाऊ द्या. ज्यावेळेस ग्राफ वरती जातो, त्यावेळेस तर आपल्याला खुशी होते. पण ज्यावेळेस आपला ग्राफ जो असतो, तो जर खाली गेल्यावर, डाऊन झाल्यावर आपल्याला त्यावेळेस पण खुशी नाही झाली, पण आपण हार कधीही मानली नाही पाहिजे. आपलं लक्ष्य काय आहे? आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे. आपल्याला सक्सेस व्हायचं आहे. आपलं चॅनल मोनेटाईज करायचं आहे. तर त्या पद्धतीनेच आपण यूट्यूबवर काम केले पाहिजे. आपण कधीही मागे वळून पाहायचे नाही. ज्यावेळेस आपण खूप प्रयत्न करून काम करू, चांगल्या पद्धतीने काम करू, त्यावेळेस एक दिवस आपल्याला सक्सेसता मिळणारच. आपण यूट्यूबवर सक्सेस होणारच. आपला चॅनल जो आहे तो मोनेटाईज होणारच. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमधून तुम्हाला हे सांगायचं आहे, की कितीही आपले सबस्क्रायबर जरी डाऊन होत चालले, किती कमी होत चालले, तरीही आपण हार मानायची नाही. चांगल्या पद्धतीने कंटेंट बनवायचा आणि चांगल्या पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग करायची आणि चांगल्या पद्धतीने आपण यूट्यूबवर काम करायचं आहे. तर मित्रांनो, कधीही हार मानायचं नाही. कितीही सबस्क्रायबर डाऊन झाले तरी डिमोटिवेट होऊ नका. आपण चांगल्या प्रकारे यूट्यूबवर काम करा. जरी आपला वॉच टाईम डाऊन होत चालेल, तरी आपण जर चांगल्या पद्धतीने यूट्यूबवर काम केले, तर एक दिवस आपण सफल होऊ आणि सफल होऊन पण आपल्याला काम करायचं आहे आणि यूट्यूबवर आपला चॅनल जो आहे, तो मोनेटाईज करायचा आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगतो. जय हिंद, वंदे मातरम.